राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे। एकनाथ शिंदेंनी अखेर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले। शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते, मात्र भाजपच्या दबावामुळे शिंदेंना माघार घ्यावी लागली आणि उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करतात। आता एकनाथ शिंदेंनी जरी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असलं तरी त्यांच्या समोर अनेक आव्हानं उभी आहेत, कारण यावेळच्या मंत्रिमंडळावर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळेल। मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे असल्याने शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना पूर्वीसारखा मदतीचा हात कितपत मिळेल याबाबत साशंकता आहे। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर असल्याने शिवसेनेच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळत होती, पण आता राजकीय समीकरणं बदललेली आहेत। शिंदे गृह खातं मागत आहेत, परंतु भाजप हे अतिमहत्त्वाचं खातं शिंदेंना देण्यास तयार नसल्याची माहिती सातत्याने माध्यमांद्वारे समोर आल्याचं आपण बघितलंय। त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांची पुढची रणनीती काय असेल, त्यांचं राजकीय भवितव्य काय असेल आणि आता समोर कोणती आव्हानं उभी राहिलेली आहेत याविषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो करा। एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षांपूर्वी बंड करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला खिंडार पाडत महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि भाजप सोबत हातमिळवणी करत नवं सरकार स्थापन केलं। या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2.5 वर्षे राज्याचा कारभार हाकला, पण आता ते उपमुख्यमंत्रीपदी आले आहेत। त्यामुळे बंडाच्या दरम्यान साथ देणाऱ्या आमदारांना शिंदेंना सांभाळावं लागणार आहे। मागच्या वेळी ज्यांना संधी देण्यात आली त्यापैकी काही मंत्र्यांची पुन्हा एकदा वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर मंत्रिपदाची आस लागून राहिलेल्या भरत गोगावले, संजय शिरसाट यांना यावेळी मंत्रिपद द्यावं लागणार आहे। त्याशिवाय अन्य काही आमदारांची शासकीय महामंडळं, संस्था यावर वर्णी लावावी लागणार आहे। महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांनी विकासासाठी निधी मिळायला पाहिजे आणि त्यासाठी सत्तेत जायला हवं अशी भूमिका घेतली। शिंदेंसोबत असलेल्या आमदारांना आजही आपण सत्तेत असावं असंच वाटत असेल आणि शिंदेंनी सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला तर पक्षाच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती। सत्ता न मिळाल्यास शिंदे यांच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं। शिंदे हे सहकार क्षेत्रातील नेते नसल्यानं सत्तेत राहूनच त्यांना आपला कारभार चालवावा लागणार आहे। यामुळेच शिंदे यांनी भाजपचा प्रस्ताव मान्य केला असल्याचं राजकीय जाणकार सांगतात। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 132 आमदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपद सोडणार नाही हे स्पष्ट झालं होतं। देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची इच्छा काही लपून राहिली नव्हती। एवढं स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर महाराष्ट्रासारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भाजप सोडणार नव्हतं हेही स्पष्ट होतं। भाजपचा प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय एकनाथ शिंदेंकडे दुसरा मार्गच नव्हता। सत्तेत राहून पक्षवाढीसाठी ज्या गोष्टी मिळतात त्या सत्तेबाहेर राहून मिळणं शक्य नाही हे एकनाथ शिंदेंच्या लक्षात आलं आणि त्यामुळेच ते सत्तेत सहभागी झाले असंही मत व्यक्त केलं जातंय। भाजपचा उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव मान्य करायला एकनाथ शिंदेंनी बराच वेळ घेतला, कारण एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदावर होते आणि त्यासोबतच त्यांची एक इमोशनल अटॅचमेंट होती। त्यानंतर लगेच हे पद सोडून उपमुख्यमंत्रीपदावर जाणं त्यांच्यासाठी अवघड होतं। मुख्यमंत्री नाही तर गृहमंत्री किंवा इतर महत्त्वाची खाती पक्षाला मिळावी यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं दिसून येत होतं। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर गृहमंत्रीपद द्यावं अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केली होती, पण महाराष्ट्रासह इतर राज्यात गृह विभाग हा महत्त्वाचा विभाग मानला जातो। ज्यांच्याकडे गृहमंत्रीपद असते तो नेता संपूर्ण सरकारवर आपला कंट्रोल ठेवू शकतो। राज्याची संपूर्ण पोलीस यंत्रणा गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत असते आणि ही यंत्रणा गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करत असते। पोलीस यंत्रणेद्वारे राजकारणात अनेक गोष्टी करता येतात। यात विरोधकांवर अंकुश ठेवण्याबरोबरच आपल्या पक्षातील नेत्यांसह मित्रपक्षाच्या नेत्यांनाही गृह मंत्रालयामार्फत ताब्यात ठेवता येतं। राज्याच्या राजकारणात अनेकदा गृहमंत्री काय करू शकतो हे दिसून आलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद जसं सांभाळलं अगदी त्याच स्टाईलने जर गृहमंत्रीपद त्यांच्याकडे गेलं तर ते भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतं। त्यामुळे देवेंद्र फडणवीस गृह खातं सोडण्यास तयार नसल्याची चर्चा आहे। अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद तर स्वीकारलं आहे, पण आता काही महत्त्वाची खाती स्वीकारून आपला पक्ष कमकुवत होण्यापासून वाचवण्याची एकनाथ शिंदे यांची रणनीती असल्याचं दिसतंय। शिंदे हे सत्तेत सहभागी झाले असले तरी त्यांना अनेक आव्हानांचा देखील सामना करावा लागणार आहे। राज्यामध्ये भाजपाची कायम मोठ्या भावाची भूमिका राहिली आहे,
त्यामुळे एकनाथ शिंदे आपला पक्ष कसा वाढवणार आणि सत्तेतला आपला वाटा कायम कसा ठेवणार हे त्यांच्या समोरचं मुख्य आव्हान असणार आहे. पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीनं भाजप पावलं टाकतंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी आपला पक्ष टिकवणं म्हणजे तारेवरची कसरत ठरणार आहे. भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये गृह आणि नगर विकास ही दोन्ही खाती एकनाथ शिंदे यांना देण्यास तयार नाहीये. एकनाथ शिंदे यांनी सभापती पदाचाही आग्रह धरल्याची माहिती आहे, परंतु हे पद देखील इतक्या सहजासहजी भाजपा एकनाथ शिंदेंना देणार नाही. आता मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे हळूहळू एकनाथ शिंदे यांचा जोर कमी होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांनी खाते वाटपाबाबत जास्त ताणून धरल्यास ते त्यांच्या पक्षासाठीच घातक ठरणार असल्याचंही बोललं जातंय. आता ही सगळी आव्हानं पार करत एकनाथ शिंदे हे महायुतीत आपलं स्थान कसं बळकट ठेवणार हे पाहणं औत्सुक्याचं राहील. तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्या समोरील असणाऱ्या या आव्हानांविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका.